नमस्कार मित्रांनो, माझे गुरु ज्यांच्याकडे मी एक सिनेमाही केलेला होता आणि सरांनी मला बऱ्यापैकी काही चांगल्या गोष्टी शिकवल्या की बाबा ॲक्टर म्हणून नक्की काय हवं आहे. तरी माझे नितीन सुपेकर म्हणून माझे सर, माझे गुरु, सगळ्या काही गोष्टी. आणि सरांनी ही इलू इलू फिल्म जी आहे ती लिहिलेली आहे. त्याच्यातले डायलॉग म्हणजे पूर्ण रायटिंग सरांनी केलेलं आहे. सर खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम सागर, तुला तुझ्या चॅनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुला यशाचं भरभराटीचं आणि खूप जास्त सक्सेसफुल जावं असं मी तुला शुभेच्छा पण देतो, आशीर्वाद पण देतो. आणि तुझं चॅनलचं नाव सफर की कहाणी. सफर की कहाणी यांच्या चॅनलचं नाव आहे. मित्रांनो, मी आवाहन करतो जेवढं शक्य तेवढं मित्रांनो सबस्क्राईब करा. जे माझे चाहते, जे सिनेमाचे चाहते, जे सागरचे चाहते, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांचे चॅनल मोठे नाही झाले तर आपल्याला प्रमोशन घेणार नाही. आपण जोपर्यंत असं नका करू की आता महाराष्ट्रातून वाण्याच्या दुकानात जाऊन घेता, मराठी माणसाकडनं घ्या, मराठी माणसाला मोठं करा. तर मला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सागरच्या या प्रयोगाला. आणि आपण इंटरव्ह्यू करूया जे काय त्याला आता बोलायचं. फक्त सिनेमाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा की सिनेमा कशावर आधारित आहे. कारण आम्हाला माहिती आहे की तुमचा सिनेमा म्हणजे तुम्ही दिग्दर्शक किंवा लेखक असाल, पण ते हटके असतं काहीतरी. तर या सिनेमामध्ये हटकं असं काय आम्हाला पाहायला मिळणार? नाही, निश्चित आहे हटके. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढ्या लव्ह स्टोरी आतापर्यंत मी बॉलिवूड मराठीमध्ये पाहिलं तर सगळ्या एका पात्रांना घेऊन किंवा एका जोडप्यांना घेऊन तुम्ही लव्ह स्टोरीज बघितलेल्या आहेत. एक अशी लव्ह स्टोरी आहे किंवा एक असं वर्ष आहे 98 जे ते स्पेशली लिहिलेलं आहे लिलूच्या खाली. 98चं वर्ष आता मुद्दाम लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की एकाच वर्षामध्ये 3 पिढ्यांचं प्रेम ह्याच्यामध्ये आम्ही दाखवतोय. म्हणजे वडील, त्यांचा मोठा मुलगा आणि त्यांचा लहान मुलगा, एकाच परिवारातल्या 3 पिढ्यांचं प्रेम आम्ही याच्यामध्ये दाखवतोय. त्याच्यामुळे होतं काय, वेगवेगळे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात या फिल्ममध्ये. तुम्हाला त्या लहान मुलाचं भावविश्व पण बघायला मिळतं, एक टीनेजरचा उतावळेपणा पण पाहायला मिळतो आणि एक विवाहित माणसाच्या मनात दडलेला एक हिरवळपणा तो कसा रोमॅन्टिकपणे किंवा तो कसा बाहेर येतो हे पण तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यात गंमत आहे, तिन्ही याच्यामध्ये शेड्स वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या शेडची वेगवेगळी गंमत पाहायला मिळेल. आणि एक माणूस एकाच आयुष्यामध्ये तिन्ही नॉस्टॅल्जिक होऊ शकतो. म्हणजे घरातला प्रत्येक पुरुष पण नॉस्टॅल्जिक होऊ शकतो आणि एक माणूस सुद्धा तिन्ही लाईफचा आपला नॉस्टॅल्जिक पुन्हा अनुभवू शकतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ मी माझ्या शाळेतल्या अनुभवांना परत कनेक्ट होऊ शकतो, मी माझ्या कॉलेजमध्ये लाईफला पण परत कनेक्ट होऊ शकतो आणि मी माझ्या आत्ताच्या करंट लाईफला पण कनेक्ट होऊ शकतो. त्यामुळे हा सर्वसमावेशक सिनेमा आहे, फॅमिलीतल्या प्रत्येकाने पाहावा. ह्याच्यातलं ह्युमर फार गोड ह्युमर आहे. यातला रोमॅन्टिक सिक्वेन्स जे लिहिलेले आहेत ते पण फार गोड आणि फार ऑथेंटिक आहेत. याच्यामध्ये कुठेही म्हणजे नजरा वाचण्याच्या नाही आहेत. तुम्ही फिल्ममधलं कुठलंही पात्र स्त्री पात्राकडे त्या नजरेने नाही पाहते. ते एक राहून गेलेलं अनुभवायचं जे असतं, कधी कधी आपण भीतीपोटी समाजाच्या दडपणापोटी आपण ते व्यक्त होत नाही आणि ते नकळत कुठून तरी बाहेर पडतं. तसं ते प्रेम आहे. त्यामुळं अव्यक्त पण म्हणू शकतो आणि अनुभवायचं राहिलेलं पण म्हणू शकतो. अशा टाईपचा हा सिनेमा. वाव, म्हणजे एकंदरीत सगळा मसाला जे तुमचे जे टॅलेंट असतं ते सगळं आम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच 31 जानेवारी 2025 हा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर आवर्जून प्रत्येकाने वेळात वेळ काढा, आपले मित्र मैत्रिणी फॅमिली सगळ्यांना घेऊन जसं जमेल तसं या सिनेमाला भरघोस प्रेम द्या. कारण तुम्ही जर प्रेम नाही दिलं तर आपला मराठी सिनेमा हा असाच मागा राहील. कारण आपण सध्या काही सिच्युएशन पाहतो आपल्या मराठी सिनेमाची, पण आपल्या सगळ्यांचं प्रेम या सिनेमावरती नक्की मिळावं. त्यामुळे 31 जानेवारीला सगळ्यांनी मिळून आपल्याला या सिनेमाला प्रेम द्यायचंय. सर, तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. हो, मी 14 फेब्रुवारीचं आवाहन करतो. 14 फेब्रुवारी तोंडावर आलेली आणि तुम्ही 14 फेब्रुवारीला कोणा प्रपोज करणार असाल, कोणाला भेटणार असाल, कोणाची नवी मैत्री होणार असाल तर नक्की या सिनेमाला घेऊन जा. तुमचं काम सोपं होऊन जाईल, आहे ना. आम्ही गेले 3-4 दिवस झालं तर एक वाक्य तर सतत बोलतो, हॅलो हॅलोच्या ऐवजी इलिलू म्हणा. तुमच्या आयुष्यातला एक दिवस फारच कमाल जाईल, तुम्हाला मजा येईल. सांगता येत नाही, समोरून पण इलिलू टू आला तर सांगता येत नाही. सो शुभेच्छा. जे वर्षच मराठी इंडस्ट्रीला भरभराटीत जावं, सगळ्याच प्रोजेक्ट यशस्वी हो. मी सगळ्याच प्रोजेक्टच्या पाठीशी कायमच राहिलेलो आहे. तुम्ही सुद्धा पाठिंबा द्या आम्हाला, माझ्या लिखाणाला पाठिंबा द्या, माझ्या पुढच्या प्रोजेक्ट्सला पण तुम्ही या भरून प्रयत्न द्या. सो धन्यवाद. नक्कीच. मग आता मित्रांनो, नक्की जर तुम्हाला होकार मिळवायचा असेल ना तर इलू इलूला नक्की जा. येस सर, थँक्यू. शुभेच्छा. हाय, नमस्कार. माझं नाव आरोह वेलणकर आणि आज मी इकडे आलोय सिटी प्राईड कोथरूड पुणे येथे आमच्या फिल्म इलू इलू 1998च्या ट्रेलर लॉन्चला. बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा या फिल्म विषयी. एली अवराम ह्या मी म्हणेन प्रस्थापित हिंदी पॉप्युलर ऍक्ट्रेसची पहिली मराठी फिल्म आहे. आमच्या सगळ्या मराठी लोकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप गोड फिल्म झाली. अजिंक्य फाळके
एक नवोदित आणि मी म्हणेन की उत्साहित तरुण दिग्दर्शक, त्याची तरुण पूर्ण टीम, मनीष असेल, सगळे असतील. आणि याच्यात माझा एक खूप छान रोल आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. ह्या वर्षातली माझी ही पहिली फिल्म आहे जी रिलीज होतीये. 2025 ची सुरुवात खूप छान झाली आहे. तुम्हाला माहितीये की आपल्याकडे प्रेम हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय आहे. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या तरी पॉइंटला कोणासोबत प्रेमात पडलेलोच आहोत. तर ह्याची उजळणी करून देणारा किंवा कुठेतरी याची आठवण करून देणारा, तुम्हाला परत एकदा प्रेमात पाडणारा असा हा खूप गोड सिनेमा अजिंक्यने आणि त्याच्या टीमनी बनवलाय. आणि 31 जानेवारीला फिल्म रिलीज होती. तर माझं सगळ्यांना आव्हान राहील की ही एक गोड फिल्म इलू इलू तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आणि वी आर ऑल लुकिंग फॉरवर्ड टू द फिल्म. 2025 ची सुरुवात खूप मस्त झालेली आहे. सगळ्यांना प्रेमळ शुभेच्छा नवीन वर्षाच्या, आणि लवकरच सिनेमागृहात भेटू. थँक्यू सो मच. नमस्कार. आता इलू इलू या सिनेमाचं अजून एक महत्वाचा पिलर म्हणजे ह्या सिनेमातील एक अभिनेता गीता आपल्यासोबत आहे. हाय, नमस्कार. हाय. आपला तुमच्या सिनेमाबद्दल काहीतरी थोडंसं सांगा. तुम्हाला जर तुम्ही स्ट्रेस्ड असाल आणि तुम्हाला एक रिलॅक्स करायचं आहे, एक लाईट हार्टेड छान फिल्म आहे आमची, तर ती तुम्ही नक्की पाहायला पाहिजे, हे मी नक्की सांगेल. आणि तुम्हाला जर नॉस्टॅल्जियामध्ये जायचं असेल तर प्लीज आमची फिल्म नक्की पहा. आता ही फिल्म 90s मधली आहे. राईट. त्या फिल्मचं शूट करताना काही कुठला स्टडी करणं किंवा काय? स्टडी करण्यापेक्षा जे उभारलं होतं ना अख्ख्या फिल्मच्या शूटच्या दरम्यान, की जो सेट वगैरे रेडी केला होता, इट वॉज सो अमेझिंग. म्हणजे कोणी जर त्या काळात जगलेलं असेल आणि ते जर त्या सेटवर आले, दे विल बी सरप्राइज्ड की अशा अशा गोष्टी तिथे ठेवल्या होत्या. आणि म्हणजे ऍक्च्युअल आपण तिथं डोक्याने तिथे जातो, अरे आपण खरंच इथे आलोय. सेम प्रश्न. येस. इलू इलू हां. कधी आयुष्यात कसा प्रसंग काही घडलाय? घडतच असतात ना. म्हणजे इलू इलूला आपण किती उपमा देऊ शकतो मी सांगते. जसं कोणी बाहेर फिरायला जातं किंवा काय, ते मी आत्ता व्हिडिओ पण टाकला माझ्या ह्याच्यावर, की आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, फिरायला जातो आपण. इनफॅक्ट मूवीमध्ये जेव्हा आपण कोणत्या ऍक्टरला किंवा बघतो, आपल्या मनात होतं ना असं थोडंसं इलू इलू, तर ते होतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यातला पहिला इलू इलू कुणीही असू शकतं, म्हणजे आपल्या लाईफ मध्ये जे असतं. Obviously. तुमच्या आयुष्यातला इलू इलू first. सो मी ते नाही सांगणार आहे. वा, थँक्यू. थँक्यू सो मच. प्लीज आमची फिल्म 31 जानेवारीला येते, ती नक्की पहा. थँक्यू सो मच. सिनेमाचा अजून एक पिलर निशांत आपल्यासोबत आहे. निशांतला तुम्ही लहानपणी चिंटू या भूमिकेत तर पाहिलंच असेल, पण आज एक वेगळ्या भूमिकेमध्ये आपण इलू इलू या सिनेमामध्ये पाहतोय. काय निशांत, हॅलो. काय वाटतं म्हणजे हा सिनेमा करताना काय एक्सपिरियन्स आणि काय अनुभव असेल? खूप मजा आली हा सिनेमा शूट करताना, कारण 3 वर्ष आम्ही शूट केलेलं ऑन ऑफ करत. बट एली मॅमसोबत काम करताना खूप मजा आली, अजिंक्य सरसोबत काम करताना खूप मजा आली. आणि नितीन सर जे रायटर आहेत त्यांनी मला 1998 समजलं की कसा काळ होता, काय काय होतं, कारण मी 1998 नंतर जन्मलेलो आहे. बट खूप मजा आली फिल्म शूट करताना, खूप मजा आली. या सिनेमामध्ये असं टफ काय वाटलं तुला करण्यासाठी? टफ ॲक्च्युली मला ऑडियन्सला हे पोर्ट्रे करायचं होतं की त्याच्या मनात अजिबात एक लस्ट किंवा काही नाही आहे त्या मॅमबद्दल, आणि तो चेहरा सोडणं, ते एक्सप्रेशन सोडणं खूप टफ होतं. आणि मला असं वाटतंय की मी मेहनत केली त्यासाठी, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच ती. आत्ताच आम्ही गुलाबी गुलाबी गाणं जे पाहिले, ते गाणं शूट करताना काही म्हणजे मोटिवेशन असलं किंवा काय, कारण आम्ही त्या गाण्यामध्ये सुंदर सुंदर सीन्स पाहिलेल्या, छानपैकी ऍक्टिंग, ते गाणं करताना काही स्कूटरवर मला थोडं टेन्शन होतं, कारण एकदा आम्ही पडलो पण ठीक आहे, एवढा काही हे नाही. पण टेन्शन असं काही याचं झालं नाही, कारण एली मॅम सोबत काम करताना पहिला सीन जो होता तेव्हा मला थोडं टेन्शन आलं, तेव्हा थोडा नर्वस होतो. पण नंतर ते फ्लो मध्ये खूप छान झालं, आमचा वाईब मॅच झाली आणि पण खूप छान वाटलं. म्हणजे लहानपणीचा चिंटू आणि आता निशांत खूप ड्रास्टिक चेंज आहे. आणि तुम्हालाही निशांतला ह्या भूमिकेमध्ये पाहण्यात खूप मजा येईल. हसणं, जसं मग निशांतने सांगितलं की हसणं जास्त रडणं थोडं कमी होईल, पण मजा येणार. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेतले जे काही दिवस असतील किंवा शाळेतला जो क्रश असेल तोही तुम्ही जगणार. निशांत, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सिनेमासाठी. थँक्यू सो मच. आपल्या बरोबर आहेत विजय सर, ज्यांनी अनेक सिनेमांना बॅकग्राऊंड म्युझिक आणि एक म्युझिक डिरेक्टर म्हणून एक खूप मोठं नाव आहे. तुम्ही सगळेजण सरांच्या गाण्यांचे फॅन असालच. आणि या सिनेमामध्ये हसणे तुझं ह्या गाण्याचं म्युझिक
हे गाण्याचे लेख, त्या गाण्याचे टोटल म्हणजे जे काही संगीत आहे ते सरांनी बनवलेलं आहे आणि पार्श्वसंगीत वगैरे जे आहे ते सरांनी केलेलं आहे. तर सर थोडंसं 2 शब्द काय सांगाल? नमस्कार पहिल्यांदा. आणि ही रोमॅन्टिक फिल्म आहे आणि रोमॅन्टिक विषय मी पहिल्यांदा रोमॅन्टिक फिल्म करतोय. गाणी केलीत म्हणजे केवड्याचं पान असेल बरोबर. ते मी केलंय गाणी, पण पहिल्यांदा मी फिल्म करतोय रोमॅन्टिक. तर यात एक गाणं आहे रोमॅन्टिक, हसणे तुझे, जे वैभव देशमुखनं लिहिलंय, पद्मनाभने गायलंय आणि असं ते 90च्या काळात घेऊन जाणारं गाणं आहे. आणि ते तो तसा त्याचा फील आहे, तसं त्याचं अरेंजमेंट आहे, तसं त्याचं म्युझिक कंपोजिशन आहे. आणि बाकी बॅकग्राऊंड स्कोअर केला या फिल्मसाठी मी, मजा आली आणि खूप सुंदर दिसते फिल्म आणि एक फ्रेश लुक आहे या फिल्मला, त्यामुळे लोकांना ती खूप आवडेल. आणि म्युझिक बॅकग्राऊंड स्कोअर सुद्धा ना एक रोमॅन्टिक फिल्मला जो आता साऊंड पाहिजे त्या पद्धतीनं मी वर्किंग केलंय. तर आता रिलीज होते 31ला, तर लोकांनी ती नक्की बघावी. एक नवीन डिरेक्टरचं, अजिंक्यचं पहिली फिल्म आहे, अजिंक्य पदार्पण आहे त्याचं, तर त्यानं फार सुंदर मांडली आहे फिल्म आणि दिसते पण छान फिल्म, तर ती लोकांनी बघावी, त्यांना नक्की आवडेल. आणि नक्कीच म्हणजे अजिंक्य सरांना तुमच्यासारख्यांची जर साथ भेटली तर हो. नक्कीच आपला मराठी सिनेमा पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच जोरात उभा राहील. कारण मध्यंतरी अनेकच काही गोष्टी घडल्या होत्या. हो. म्हणजे बऱ्याच सिनेमाला आपलं थिएटर न मिळणे किंवा काय. हो. पण तुमचं संगीत आणि बाकी सगळ्या टीमची जी मेहनत आहे तर नक्कीच इलू इलूला त्याच हो. पद्धतीने यश मिळेल. नक्कीच. तर ते गाणं लिहिताना आता जसं सिनेमाचं नाव आहे इलू इलू, तर तुम्हाला पण काय इलू इलू वगैरे असं काही जाणवलं का? नाही, असं काही नाही. आम्ही काम करताना हे काही नसतं, म्हणजे त्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या काम करताना तुम्हाला डेडलाईनच असते, डोक्यावर डिरेक्टर बसलेला असतो, हा. त्या दृष्टीने विचार करावा लागतो, त्यानुसार काम करावं लागतं. पण मी तो फील मात्र नक्की त्या काळातला ठेवतो. ते व्हिज्युअलमध्ये दिसतोच आहे तो. म्हणजे ते स्ट्रक्चर सगळं त्या काळातलं, ती शाळा, कॉलेज, ते सगळं तुम्हाला ते फील होणार आहे. ते व्हिज्युअलमधनं होतं आणि मी त्याला जोडून त्याच्या बरोबर जाणार मी एक म्युझिक केलंय. वाव, खूप सुंदर. सरांची गाणी आपण ऐकलेले आहात, प्रत्येक जण प्रेमामध्ये आहे. म्हणजे ते गाणं ऐकताना आपल्याला जी काय भावना आणि जी काही तयार होते ना, म्हणजे अफलातून. आणि ह्याच इलू इलूला सरांची साथ मिळालेली आहे. तर नक्कीच 31 तारखेला सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन इलू इलू पहा आणि तुम्हाला इलू इलू करायचं तर थिएटरमध्ये जाऊन इलू इलू करा. तर सर खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. आता आपल्यासोबत आहेत रोहित नागभिडे सर, जे उत्तम म्युझिक डिरेक्टर आहेत. तुम्ही त्यांचे अनेक गाणी ऐकलेले आहेत आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेला आहे. तर इलू इलू यातल्या 3 गाण्यांना सरांनी म्युझिक दिलेलं आहे. त्यातली 3 गाणी कोणती ज्याला सरांनी म्युझिक दिलेलं आहे, तर आपण सरांकडूनच जाणून घ्या. सर नमस्कार. हा सिनेमा फार तसा नॉस्टॅल्जिक सिनेमा आहे. इलू इलू 1998 आणि 90च्या काळातली गाणी आहेत. त्यातली जी 2 गाणी आहेत, सोडव र देवा आणि गुलाबी गुलाबी झाली जिंदगी, हे गाणं वैभव जोशी यांनी दिले. आणि जे इलू इलू टायटल सॉन्ग आहे ते प्रशांत मडपुवार यांनी दिले. तर अजिंक्य हा फार तरुण दिग्दर्शक आहे, आमची मैत्री आहे आणि गीतकार पण सगळेच मित्र आहेत. जसं विजय गव्हाणेने याचं पार्श्वसंगीत केलंय आणि वैभव देशमुखनी याचं ते गाणं लिहिलंय. तर वैभव देशमुख, वैभव जोशी, प्रशांत मडपुवार, विजय गव्हाणे, आमची सगळी म्युझिकल एक टीम आहे. आणि साहित्य सिनेमाचं इतकं सुंदर आहे, त्यामुळे संगीतकारांना आम्हाला ते गाणं करण्यात खूप मजा आली, खूप गंमत आली. पण याला म्युझिक देताना तुम्ही काही मागच्या काळामध्ये वगैरे गेले होते का? काय म्हणजे जे तुमचे व्हिज्युअल्स वगैरे हो, आता म्हणजे जे 11वी-12वीला माझं काय 92-90चा काळ होता, 95चा, तर तेच आपल्याला त्या तरुणपणामध्ये एखाद्या काय त्याला अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन वाटतं, सहवास छान वाटतं. आणि त्यावेळेची जी गाणी होती अजय देवगण, फुलावर काटे किंवा आशिकी, तर मी असं विचार केला की आणि तो सगळं त्यांनी सिनेमा ओगेश कोईनी जो काही DOP आहे तिचे सगळे ते लोकेशन जे काही उभारले, त्यांचे संवाद, कॉस्ट्युम, तर खरंच नॉस्टॅल्जिक झालं. तर त्या काळातली गाणी आठवली, थोडं रेडिओचा काळ आणि ती ऑडिओ कॅसेट वरती सगळी A साईड B साईड, तर सगळी ती गाणी आठवली. ते म्हणलं ना तुम्हाला की नॉस्टॅल्जिया असतो, ती गाणी परत करायला संधी मिळते. मी स्वतःला पण माझ्याच लाईफला जे ज्या पद्धतीने एन्जॉय केलं होतं त्या काळात, ते म्युझिकच्या माध्यमातून परत एकदा नॉस्टॅल्जिक रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना आवडेल. म्हणजे पुन्हा जे तुम्ही जगलेलं आहे ते मांडण्याचा कुठेतरी तुम्हाला एक संधी मिळाली. आणि ती खूप इतक्या दिग्दर्शक आणि अख्ख्या तुमच्या टीमने इतक्या पद्धतीने छान एकदम साधे पद्धतीने ते एक्झिक्यूट केलं, त्यामुळे मला फार मजा आली. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद की तुम्ही आमच्या चॅनलवरती इन्व्हाइट दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर या सिनेमातला अजून एक हिरा आपल्याबरोबर आहे. हिरा मी ह्यासाठी म्हणतोय कारण सरांनी अनेक गाणी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, अनेक गाण्यांचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि आपल्यासोबत गीतकार आहेत वैभव देशमुख सर. सर थोडंसं आम्हाला या सिनेमाबद्दल सांगा. फार सुंदर सिनेमा आहे.
90च्या काळातली ही गोष्ट आहे. बरोबर. आजच आपण ट्रेलर बघितला, अतिशय सुंदर खूप सुंदर ट्रेलर आहे. झाला आहे. आणि एकूण 3 गाणी आहेत सिनेमामध्ये. पैकी हसणे तुझे नावाचं जे गाणं आहे ते मी यामध्ये लिहिलं आहे. वा वा. आणि मुखडा जो आहे गाण्याचा तो आधी विजयने कंपोज केला होता. त्यावरती मी मुखड्याचे शब्द लिहिलेत आणि नंतर मग परत पुढचा अंतरा मग लिहिला आणि मग विजयने परत कंपोज केला. आणि ते खूप सुंदर विजयने ते कंपोज केलं आहे आणि खूप छान दिसतंय पडद्यावर. तर मला वाटतं की हे आवडेल सगळ्यांना. Yes, आणि नक्कीच सिनेमा पण खूप अजिंक्यचा पहिलाच सिनेमा आहे, पण त्याचं वाटणार नाही सिनेमा फक्त ना की हा पहिला सिनेमा आहे. आणि इतकं आता आम्ही सुंदर त्याने ट्रेलर पाहतानाच म्हणजे ते पिक्चरायझेशन वगैरे हे सगळं हो. सुंदर कलर हे खूप सुंदर कलरफुल केलेलं आणि एकदम फ्रेश फिल्म झाली. आहे. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. काय मग कसा वाटला आपल्या सगळ्या कलाकारांसोबतच्या गप्पा? व्हिडिओ आवडला ना? हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. अरे पण चालले कुठे तुम्ही? थोडं थांबा, अजून खरी गंमत बाकी आहे, जी पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहे. आणि ती म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक जे आपले खूप जवळचे मित्र आहेत, अजिंक्य फाळके. आणि ह्या सिनेमाची खरी ब्युटी, जिने ह्या सिनेमाला अख्खा तडका मारलेला आहे, ती म्हणजे आपली बॉलिवूड ॲक्ट्रेस एली अवराम. ह्या दोघांसोबतच्या मारलेल्या मनसोक्त गप्पा ह्या ऐकल्याशिवाय जाताय कुठे? तर थोडं थांबा आणि पुढच्या एपिसोडची वाट पहा. तो उद्या लवकरच येतोय आणि ते पाहूनच जावा. पण हे पाहण्यासाठी तुम्हाला आधी आपल्या चॅनलवर जावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हाच आपल्याला हे पाहता येईल ना, ही गंमत आपल्याला जगता येईल, अनुभवता येईल. तर अशाच गमती तुम्हाला पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सफर की कहानिया. आणि हे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. धन्यवाद.